नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम मास्टर मराठीवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो टीईटी परीक्षेत तुम्हाला हमखास मार्क मिळवून देईल. तो म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत यावर एक नजर टाकूया. आपण परीक्षेचं महत्त्व, काही अत्यंत महत्त्वाच्या व्याख्या, मानवी वर्तन आणि आकलन, काही महत्त्वाचे सिद्धांत आणि अर्थातच काही स्मार्ट स्टडी प्रो टिप्स पाहणार आहोत आणि शेवटी एक छोटी उजळणी सुद्धा करूया. तर सर्वात आधी समजून घेऊया या परीक्षेचं नेमकं महत्त्व काय आहे आणि तयारी करताना आपली रणनीती कशी असायला हवी. आता बघा, तर आपण मागील वर्षांच्या प्रश्नांचं नीट विश्लेषण केलं तर एक खूप भारी गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे मानसशास्त्रातील तब्बल 50% प्रश्न हे केवळ आपल्या साध्या लॉजिक आणि कॉमन सेन्सवर सुटतात. हो, अगदी खरंय. उरलेल्या 50%साठी आपण काही खास ट्रिक्स वापरणार आहोत, ज्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता आपण वळूया मानसशास्त्रातल्या काही अत्यंत महत्त्वाच्या व्याख्यांकडे. इथेच आपली स्मार्ट स्टडी खऱ्या अर्थाने कामी येणार आहे. परीक्षेत नेहमी 1-2 प्रश्न हे व्याख्यांवर असतातच. आता एवढ्या सगळ्या भल्या मोठ्या व्याख्या पाठ कशा करायच्या? तर मित्रांनो, पूर्ण व्याख्या पाठ करत बसायची अजिबात गरज नाही. फक्त शास्त्रज्ञाचं नाव आणि एका मुख्य शब्दाची म्हणजेच कीवर्डची जोडी लक्षात ठेवली की आपला एक मार्क फिक्स झालाच म्हणून समजा. उदाहरणार्थ, ॲरिस्टॉटल यांचं नाव आलं की लगेच आत्मा हा शब्द शोधायचा. मॅकडोगल म्हटलं की मन. सिग्मंड फ्रायड यांच्या व्याख्येत बोध आणि अवबोध हे शब्द येतात, त्यामुळे तिथे बोध लक्षात ठेवा. आणि वॉटसन यांचं नाव दिसलं की वर्तन हा शब्द डोळ्यांसमोर आलाच पाहिजे. आहे की नाही सोप्पं? फक्त या जोड्या लक्षात ठेवा आणि परीक्षेत आपला मौल्यवान वेळ वाचवा. याच पद्धतीने आपण आणखी एक महत्त्वाची व्याख्या बघूया. ती म्हणजे अवधान, ज्याला आपण इंग्रजीत अटेन्शन म्हणतो. टिचनर या शास्त्रज्ञांनी याची एक अतिशय सुंदर आणि सोपी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. थोडा विचार करा. जेव्हा आपण वर्गात एखादी पूर्णपणे नवीन गोष्ट शिकत असतो तेव्हा आपलं मन ती समजून घेण्यासाठी जी धडपड करतं ना, जी एकाग्रता आपण लावतो, त्यालाच तर अवधान म्हणतात. एकदम रिलेट होण्यासारखं आहे. चला आता आपल्या पुढच्या महत्त्वाच्या टॉपिककडे जाऊया, मानवी वर्तन आणि आकलन. यात आपण वर्तनाचा अभ्यास कसा केला जातो ते पाहणार आहोत. एक उत्तम शिक्षक म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांचं वर्तन समजणं खूप गरजेचं असतं, बरोबर? पण मग या वर्तनाचा अभ्यास करायचा कसा? यासाठी प्रामुख्याने 2 पद्धती वापरल्या जातात. पहिली आहे सर्वेक्षण पद्धती. जेव्हा आपल्याला एखाद्या खूप मोठ्या समूहाचं वर्तन कसं असेल याचा अंदाज घ्यायचा असतो, तेव्हा ही पद्धत एकदम परफेक्ट ठरते. पण या उलट दुसरी पद्धत आहे जीवन वृत्तांत पद्धती किंवा केस स्टडी. समजा वर्गातला एखादा विशिष्ट विद्यार्थी अभ्यासात सतत मागे पडतोय किंवा थोडा वेगळा वागतोय, तर अशा वेळी त्याच्या समस्येचा अगदी मुळापर्यंत जाऊन अभ्यास करण्यासाठी, त्याच्या कुटुंबाची माहिती घेण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर, मोठा समूह असेल तर सर्वेक्षण आणि एका विशिष्ट विद्यार्थ्याचा सखोल अभ्यास असेल तर जीवन वृत्तांत. आता बऱ्याचदा आपलं मनच आपल्याला कसं फसवू शकतं हे पाहूया. इथे 2 कन्सेप्ट्स हमखास विचारले जातात, इंद्रियभ्रम आणि चित्तभ्रम. यातला फरक एकदम नीट समजून घ्या. इंद्रियभ्रम म्हणजे काय? तर जेव्हा आपल्यासमोर एखादी खरी गोष्ट असते पण ती अस्पष्ट असल्यामुळे आपण तिचा चुकीचा अर्थ लावतो. जसा की अंधारात पडलेल्या कातड्याच्या पट्ट्याला आपण अचानक साप समजून घाबरतो. इथे पट्टा खरोखर अस्तित्वात आहे. पण चित्तभ्रम ह्याच्या अगदी विरुद्ध आहे. इथे समोर कोणतीही गोष्ट नसतानाही आपल्याला भास होतात. उदाहरणार्थ, आपण घरात अगदी एकटे असतानाही कोणीतरी आपल्याला हाक मारल्याचा स्पष्ट आवाज ऐकू येणं. लक्षात आलं? इंद्रियभ्रमात खरी पण अस्पष्ट वस्तू असते, तर चित्तभ्रमात फक्त आणि फक्त भास असतो. आता आपण टीईटी परीक्षेच्या अगदी गाभ्याकडे वळणार आहोत. ते म्हणजे काही अत्यंत महत्त्वाचे अध्ययन सिद्धांत किंवा उपपत्ती. भावी शिक्षक म्हणून तुम्हाला या अध्ययन उपपत्ती आणि त्यांचे जनक माहीत असणं अगदी मस्ट आहे बरं का. या जोड्या तुम्हाला जशाच्या तशा पाठ कराव्याच लागतील, कारण यावर थेट प्रश्न येतात. बघा, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती मांडली ॲल्बर्ट बांदुरा यांनी. त्यानंतर साधक अभिसंधान म्हटलं की BF स्किनर यांचं नाव लक्षात ठेवायचं. अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती ही कुर्ट लेविन यांची आहे आणि मर्मदृष्टी ही उपपत्ती कोहलर यांनी मांडली आहे. परीक्षेत यावर जोड्या लावा किंवा रिकाम्या जागांसाठी हमखास प्रश्न विचारला जातो, त्यामुळे या जोड्या डोक्यात एकदम फिट बसून ठेवा. चला तर मग आता वळूया एका अतिशय महत्त्वाच्या प्रो टिपकडे, जी तुम्हाला परीक्षेत खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही कधी विचार केलाय का की आपण जे आधी शिकलोय त्याचा आपल्या नवीन गोष्टी शिकण्यावर काय परिणाम होतो? यालाच मानसशास्त्रात अध्ययन संक्रमण असं म्हणतात आणि हा परीक्षेचा एक अतिशय आवडता टॉपिक आहे. हे संक्रमण 3 प्रकारचं असतं. पहिलं म्हणजे धनसंक्रमण, जेव्हा आपलं जुनं ज्ञान नवीन काहीतरी शिकताना मदतीला येतं.
जसं की तुम्हाला सायकल चालवता येत असेल तर स्कूटर शिकणं खूप सोपं जातं, बरोबर? हा प्रश्न परीक्षेत वारंवार येतो. दुसरा आहे ऋण संक्रमण, जेव्हा पूर्वीचं ज्ञान नवीन गोष्टी शिकताना चक्क अडथळा निर्माण करतं. आणि तिसरं म्हणजे शून्य संक्रमण, जेव्हा जुन्या ज्ञानाचा नवीन शिकण्यावर ना फायदा होतो ना तोटा. हे तिन्ही प्रकार अगदी क्रिस्टल क्लिअर लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे एका क्विक रिव्हिजनची. आज आपण काय काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. या मास्टर क्लासमध्ये आपण अनेक महत्त्वाच्या कन्सेप्ट्स क्लिअर केल्या. सर्वात आधी आपण पाहिलं की 50% प्रश्न हे फक्त साध्या लॉजिकवर कसे सोडवायचे. त्यानंतर मोठ्या व्याख्या पाठ न करता शास्त्रज्ञ आणि त्यांच्या कीवर्ड्सच्या जोड्या कशा लावायच्या हे आपण शिकलो. जसं की वॉटसन आणि वर्तन, इंद्रियभ्रम आणि चित्तभ्रम यातील महत्त्वाचा फरक आपण समजून घेतला. अल्बर्ट बांदुरा आणि स्किनर यांसारख्या शास्त्रज्ञांच्या अध्ययन उपपत्ती आपण बघितल्या. आणि शेवटी सायकल आणि स्कूटरच्या उदाहरणावरून धनसंक्रमण म्हणजे काय हे आपण अगदी सोप्या भाषेत पाहिलं. मला खात्री आहे की हा स्मार्ट स्टडीचा दृष्टिकोन तुम्हाला टीईटी परीक्षेत नक्कीच यश मिळवून देईल. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे स्मार्ट आणि परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी आपल्या एक्झाम मास्टर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा हा क्लास आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या अभ्यासपूर्ण सेशनमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि मन लावून अभ्यास करत रहा. खूप